मुलाची तर पडल्याने डेथ झाली आहे. अशा तर काय आपण पाहणी करायला शाळेमध्ये आलाय, कशा प्रकारची पाहणी करणार आहात, काय सांगाल? कालची जी घटना या शाळेमध्ये झालेली आहे ती अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे. त्याबाबत आमच्याकडे 1098 या चाइल्ड हेल्पलाईनला केस रजिस्टर्ड झालेली आहे. त्यानुसार आम्ही आज इथे भेट करण्यासाठी आलेलो आहोत. प्राथमिक स्तरामध्ये आम्ही इथे माहिती घेणार आहोत. सध्या पोलिसांचं स्टेटमेंट मुख्याध्यापकाकडे सुरू आहे. ते झाल्यानंतर आम्ही मुलांच्या विद्यार्थी सुरक्षाच्या माध्यमातून काय उपाययोजना शाळेने केलेल्या आहेत किंवा इतरही बाबतीत मुलांसोबत कुठल्या अनुचित घटना घडू नये याबाबत शाळेने कुठल्या कुठल्या समित्या इथे तयार केलेल्या आहेत त्या समितीची आम्ही माहिती घेणार आहेत. संपूर्ण तपासणी करून आम्ही एक रिपोर्ट मान्य जिल्हाधिकारी साहेबांना सादर करणार आहोत. असं इथं पाहण्यात आलं आहे की शाळेची एक बरोबर हालत झालेली आहे, कुठे खिडक्या बरोबर नाही आणि ज्या जागेवर महिलांसाठी शौचालय बनवलं आहे तिथेही बरोबर सुविधा नाही. असं काय आपल्याकडनं प्राथमिक माहिती गव्हर्नमेंटला जाणार आहे, काय सांग? प्राथमिक स्तरामध्ये आम्ही आता सध्याची माहिती घेतलेली आहे तर आम्हाला जे लक्षात येऊन राहिलं की इथे जे झाडं आहेत त्याची फांट्या सुकलेल्या आहेत. ही फांट्या पडून कुठेतरी अजूनही अनुचित घटना होऊ शकते. त्याबाबतच्या सूचना आम्ही लगेच मुख्याध्यापकांना देणार आहोत. पुन्हा याबाबत आम्ही पुन्हा पण तपासणी करणार की विद्यार्थी सुरक्षा समितीच्या बाबतीत शासनाने जे शासन निर्णय काढलेले आहेत त्या शासन निर्णयानुसार इथे कमिट्या स्थापन आहेत किंवा नाहीत. इथे पुन्हा अशा घटना घडू नये याबाबत शासनाच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या त्याच्या कुठल्या उपाययोजना शाळा प्रशासनाने केलेल्या आहेत याबाबतची आम्ही चौकशी करणार आहोत. चौकशीमध्ये आम्हाला जे निष्पन्न होईल त्याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयात आम्ही सादर करणार आहोत. जो मुलगा मरण पावलेला आहे तर अशा वेळेस गव्हर्नमेंट कडून त्याला काही कम्पन्सेशन वगैरे ही काही जाहीर करण्यात येणार आहे की काय? याबाबत आम्ही फक्त प्राथमिक स्तरावर आता माहिती घेणार आहोत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून काय घटना झालेली आहे, सीसीटीव्ही मध्ये काय अजून त्या मुलाचा पीएम रिपोर्ट यायचा आहे. कुठला अगर कोणी यामध्ये दोषी आहेत का किंवा ही घटना जाणून बुजून झालेली आहे किंवा ही काही म्हणजे दुसरी घटना आहेत का याबाबत अजूनही माहिती घेणं सुरू आहे. प्राथमिक स्तरामध्ये आम्हाला विद्यार्थी सुरक्षेच्या बाबत आम्ही काय उपाययोजना शाळेने केलेल्या त्याबाबतची माहिती घेणार आहोत.